नमस्कार मित्रांनो, मी वैष्णवी हगवण्याचा मुद्दा ह्यासाठी घेतलेला आहे की आजच्या समाजात हुंडा देणं किंवा हुंडा घेणं हा कायद्यानं गुन्हा आहे आणि तोच गुन्हा आपण करत आहोत. म्हणजे आपण जाणून बुजून करत नाही आहोत की आपण प्रेम केलंय, आपल्याला लग्न करायचंय, मग त्यांच्या घरच्यांनी आपल्याला मागितलं, मग आपण लग्न मुलीचं थाटामाटात करायचं आहे म्हणून या गोष्टी करायच्या आहेत. पण असं नाहीये. कुठलीही व्यक्ती हव्यासापोटी किंवा भौतिक सुखांच्या पोटी मागे धावणारी जी असते तीच ह्या गोष्टीची मागणी करू शकते. आणि जो व्यक्ती खरं प्रेम करतो ना, तो कधीच म्हणत नाही तू तुझ्या बापाकडून हे घेऊन ये, तू तुझ्या बापाकडून ते घेऊन ये. त्यामुळं विचारपूर्वक काही गोष्टी करा आणि त्या करणं खरंच खूप गरजेचं आहे. ह्याचं कारण असं, कारण पुन्हा एखादी वैष्णवी नवीन जन्माला नाही आली पाहिजे ह्याची काळजी फक्त ना फक्त आपल्या तरुण पिढीनंच घेतली पाहिजे. मग ती मुलं असोत किंवा मुली असोत. मुलगी असेल की बाबा जर एखाद्या मुलीचं एखाद्या मुलावरती प्रेम आहे तर त्या मुलाकडून जर एखाद्या गोष्टीची मागणी होत असेल तर त्या मागणीची पूर्तता न करणं हे त्या मुलीचं काम आहे. आणि भलेही त्यासाठी तिला ते लग्न मोडावं लागेल तरी चालेल, काही हरकत नाही. म्हणून हुंडा देणं किंवा घेणं हा कायद्यानं गुन्हा आहे आणि तो गुन्हा आपण स्वतःहून करता कामा नये. ह्यासाठी सगळ्यांनी सदैव तत्पर राहणं गरजेचं आहे. ही हुंडा देणं घेण्याची पद्धत मुळापासूनच नष्ट करायची आहे आपल्याला आणि त्यासाठी सर्वांनी एकजूट होऊन ह्या गोष्टीला पाठिंबा देऊन वैष्णवी हगवणीला न्याय देणं गरजेचं आहे. आणि जर वैष्णवीला न्याय मिळाला तर त्यातल्या माता भगिनींना न्याय मिळू शकतो आणि त्याच्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करायचा एकमेव उद्देश आहे. आणि मला वाटतं की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतील आणि तुम्ही माझ्या व्हिडिओजना खूप चांगल्या पद्धतीनं सपोर्ट करत आहात आणि इथून पुढेही माझ्या व्हिडिओना असंच प्रेम राहू दे हीच अपेक्षा व्यक्त करते आणि इथंच थांबते. थँक्यू.